नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे. खूप कमी मसाले घालून मी ते छोले बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. छोले बनवण्यासाठी बघा, सगळ्यात आधी तर मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी घालते 3 टीस्पून तेल. 3 टीस्पूनच तेल घालायचं आहे. माझ्या जेवणामध्ये मी तेल भरपूर कमी वापरत असते. तुम्हाला कुठले शारीरिक इश्यू नसतील, तुम्ही तेलाचं प्रमाण इथे जास्त करू शकता. चमचमीत छोले छोले बनवतो आपण, तर मी इथे एवढं तेल वापरणार नाहीये. मसालाही फार कमी वापरणार आहे, जेणेकरून त्या चण्याचं आपल्याला पौष्टिक तत्वही शरीराला मिळतं आणि त्याची ओरिजिनल चवही आपण घेऊ शकतो. तर तेल गरम होईपर्यंत इथे मसाले काय वापरायचे आहेत ते मी दाखवते. चला, इथे छोले बनवण्यासाठी बघा, कुकरमध्ये मी भिजवलेले 8 ते 9 तास मी भिजून हे घेतलेले आहेत. फक्त 3 शिट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये हे छोले एकदम मस्त शिजलेले आहेत. हे बघा, तर ह्याच पद्धतीने आपल्याला शिजवायचे आहे. तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये मी घेतलेले आहे. एवढ्याची भाजी मी करणार नाही. यातले थोडेसे मी बाजूला काढून ठेवणार आहे. हे बघा, पाणी मी जेमतेम फक्त छोले म्हणजे भिजवलेले जे काबुली चणे आहेत, तर त्याला जेमतेम पुरेल एवढंच पाणी मी घातलेलं होतं. त्यापेक्षा जास्त पाणी नाही, तरी थोडंसं पाणी याच्यामध्ये आहे. तर ह्या पाण्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. शिजताना मात्र मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि हळद घातलेली होती. मिठामुळे ह्या छोलेला छान चव लागते, म्हणून मी मीठ घातलेलं होतं. भरपूर नाही, पण ह्याला चव येईल एवढं मीठ मात्र इथे मी घातलेलं होतं. त्यामुळे भाजीमध्ये मीठ आपल्याला याची आठवण ठेवून टाकायचं आहे. इथे बघा, माझ्या नातीसाठी फिक्के बनवण्यासाठी मी बाजूला काढते, पण हे एवढे नाही. तिला फक्त 2च चमचे मी करणार आहे. एवढे मी बाजूला ठेवणार आहे आणि एवढ्याच मला हे फोडणीमध्ये घालायचे आहे. यासाठी वाटणाची गरजेनुसार मी वाटण घालणार आहे. वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं आणि काही मसाल्याचे पदार्थ यामध्ये घातलेले आहेत. तर ह्या वाटणाची रेसिपी मी चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे मसाला अर्धा मिनिट फक्त परतवायचा आहे, जास्त नाही. यामध्ये घातलेले जे जिन्नस आहे, ते धने वगैरे जे काय आपण साहित्य ते मसाल्याचं घातलेले ते भाजलेलेच असतं. कांदा, खोबरं वगैरे अर्धा मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. घट्ट ग्रेव्ही जर तुम्हाला बनवायची असेल तर मसाल्याचं प्रमाण वाटणाचं तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. इथे मी वाटणाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. बाकी इथे रस्सा भाजीचा मसाला वापरणार आहे आणि मिरची पावडर सुद्धा थोडीशी घालणार आहे. अर्धा मिनिट आपला झालेला आहे. एक चिमटीवर घालायचं आहे हिंग. अर्धा टीस्पून घालते हळद. 1 टीस्पून घालायचं आहे मिरची पावडर आणि 2 टीस्पून मी भरून घालणार आहे रस्सा भाजीचा मसाला आणि 2 टीस्पून मी घालणार आहे धना पावडर. वाटणामध्ये धने घेतलेले असतात, पण ते थोड्या प्रमाणामध्ये असतात आणि आपण मसाल्याचा वाटणाचा उपयोग आपल्या प्रमाणे करत असतो, त्यामुळे ते जास्त प्रमाण होत नाही. इथे थोडंसं पाणी घालायचं आहे. कमी तेल असेल तरी सुद्धा चालेल, फक्त पाणी घालून व्यवस्थित आपले मसाले शिजले तर छान तेल सुटतं. मी खूप कमी तेलामध्ये भाज्या बनवत असते. अजून थोडंसं पाणी मी घालते. मिनिटभर आपल्याला मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित आपला मसाला इथे शिजला गेलेला आहे. आपल्याला आता शिजून घेतलेले जे छोले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. चण्यामध्ये मी पाणी टाकलेलं होतं शिजायला, तर ते पाणी याच्यामध्ये आहे. तर आता जास्त मला पाणी नाही टाकायचं आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन आणि मी फक्त मिक्स करून ह्याच्यामध्ये घालणार आहे. खूप जास्त पातळ मला हे करायचं नाही. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. चवीपुरतं घालायचं आहे मीठ, कारण
हे शिजवताना मी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ व्यवस्थितच घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला एक उकळी फक्त इथे घ्यायची आहे. थोडीशी घालणार आहे कोथिंबीर. इथे बघा छोलेला मस्त उकळी आलेली आहे, तर आपल्याला ते इथे गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी आता घालणार आहे कोथिंबीर. इथे आपले चमचमीत छोले मी म्हणणार नाही, पण हेल्दी आणि कमी मसाल्याचे टेस्टी आणि हेल्दी छोले नक्कीच म्हणू शकते. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आजची छोलेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.